3 1 2y, त्याच्यानंतरनं बी मध्ये काय दिलं आहे 2y प्लस काय दिलं आहे 5 दिलेलं आहे, त्याच्यानंतरनं 6 - 15 9 3 - 6 आणि इथं काय सांगितलं इफ 3a इक्वल्स टू बी, म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला स्केलर 3 जर एला मल्टिप्लाय केलं तर तो काय होतो बीच्या इक्वलमध्ये येतो. मग बघा या इक्वेशनमध्ये पुट करायचं 3 तसाच मॅट्रिक्स ए पुट करा. मॅट्रिक्स ए काय आहे x 2 - 5 3 1 आणि 2y, ठीक आहे, इक्वल्स टू काय आहे की 2y + 5 नंतर 6 - 15 नंतर इथं 9 3 आणि -6. मग बघा या 3ने काय करायचं सगळ्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे मध्ये मल्टिप्लाय करायचं. मध्ये मल्टिप्लाय जर केलं तर काय येणार 3 × x 3x 3 दुने 6 3 5 15 पण -15 होईल, काय होईल -15. त्याच्यानंतर 3 3 9 त्याच्यानंतर 3 1 3 आणि 3 दुने 6 म्हणजे 6y इक्वल्स टू काय आलं 2y + 5 नंतर इथं 6 नंतर इथं -15 ॲज इट इज, नंतर इथं 9 3 - 6. आता बघा रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय होणार आहे करस्पॉन्डिंग एलिमेंट काय राहणार आहे एकमेकांच्या सेम राहणार आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो 3x आहे तो कशाची इक्वल येणार आहे ह्या 2y + 5 च्या इक्वलमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर बघा की झाला हा जो 6y हा कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे -6 च्या इक्वलमध्ये येणार आहे, ठीक आहे. नंतर बघा इथं 6 आहे, इथं पण 6 आहे, इथं 15 आहे, इथं पण 15 आहे, इथं 3 आहे, इथं 9 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण 9 आहे, ठीक आहे. मग लिहायचं खाली ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, ॲज पर रूल ऑफ इक्वेलिटी, ठीक आहे. मग काय येणार 3x इक्वल्स टू 2y + 5, ठीक आहे. अँड हा 6y इक्वल्स टू -6. मग बघा y इक्वल्स टू काय भेटन -6/6 म्हणजेच y इक्वल्स टू किती आलं -1 आलं, ठीक आहे. मग ते -1 काय करायचं याच्यात पुट करायचं. मग 3x इक्वल्स टू 2y - 1 म्हणजे y इक्वल्स टू आलेलं +5. मग काय येणार -2 + 5 इक्वल्स टू 3x. मग बघा इथं काय होईल मग x, आता बघा हा जो x आहे x ला काय 3 मल्टिप्लाय इकडे आले काय होईल तो डिवाइड होईल. 5 + -2 किती होईल ते 3 काय येणार आहे 3 म्हणजेच x इक्वल्स टू किती आलं 1. x इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 1 आणि y इक्वल्स टू काय आलं -1, काय आलं -1, ठीक आहे. मग बघा आपल्याला xy किती भेटले +1 आणि -1 किती भेटलं +1 आणि -1, ठीक आहे. हे समजलं सगळ्यांना ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय आहे की करस्पॉन्डिंग